पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ हा 2014 मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींशी आहे। पवार यांना मात्र काँग्रेसनी केलेला आरोप झोंबलेला दिसतोय। भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आघाडी स्थापन करण्यासाठी पवारांनी केलेले प्रयत्न हाणून पाडले असं सांगितलं गेलंय। पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 ची घटना सांगितली आणि तीच आता वादाचं कारण ठरली आहे। आम्ही हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला हे सांगतो की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता। भाजपचं सरकार आलं त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया, आपण तिघे मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं होतं। मी तिथल्या तिथं उभ्या प्रस्ताव रिजेक्ट केला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, ज्या प्रकारे त्यांनी 5 वर्ष राज्य केले, ज्या प्रकारे त्यांनी जवळजवळ 175 काँग्रेस राष्ट्रवादी नेते फोडले, मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे।